सोलापूर शहरात पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढावा या उद्देशाने थोरला मंगलवेढा तालमीच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। हा इफ्तार सोहळा पंजाब तालीम येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा सोलापूर महापालिकेचे गटनेते अमोलबापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी 13 मार्च रोजी करण्यात आले होते। रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व समाज एकत्र येत एकात्मतेचा संदेश द्यावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या इफ्तार कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त विजय कवाडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण, माजी नगरसेवक रियाज खरादी, नगरसेवक रफी खत्तुरे, अजर हुंडेकरी, नय्यूम सालार यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी सागर पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत बंधुभाव, सौहार्द आणि एकात्मतेचा संदेश दिला। थोरला मंगलवेढा तालीम व पंजाब तालीम परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या इफ्तार कार्यक्रमात सहभाग नोंदवला। सालाबादाप्रमाणे थोरला मंगलवेढा तालीम, पंजाब तालीम या भागामध्ये रमजान निमित्त हा जो पवित्र महिना आहे याच्यामध्ये रोजा इफ्तार याला खूप विशेष महत्त्व आहे आणि या रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 15-16 वर्षापासून सातत्यानं थोरला मंगलवेढा तालीम मंडळाकडून आयोजित केलं जात आहे। त्याचाच भाग म्हणून आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पोलीस खात्यातील ज्येष्ठ सर्व अधिकारी, या भागातील सर्व समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव असतील, हिंदू समाज बांधव असतील, राजकीय पक्षातील अनेक नेते असतील, सामाजिक कार्यातील असतील, पत्रकार असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा कार्यक्रम होतो। खरंच हा कार्यक्रम एक मनाला समाधान देणार आहे, जेणेकरून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याकरता या कार्यक्रमाचं तितकंच महत्त्वाचं आहे। याआधीसुद्धा आम्ही गणेश उत्सवाच्या काळामध्ये रमजान आणि गणेश उत्सव एकत्र आला होता, त्यावेळेस गणपतीच्या मूर्तीसमोर थोरला मंगलवेढा तालीम मंडळाच्या वतीनं तिथंसुद्धा रोजा इफ्तार कार्यक्रम केला होता। मला या भागाचा नगरसेवक म्हणून मी एवढंच सांगतो, सोलापूर शहरामध्ये हा सगळ्यात मध्यवर्ती असलेला भाग आहे आणि या सगळ्या भागाची सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करतो।